प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार. मी जे बोलतोय ते ऐकून तुमच्या तोंडून आपसूक एकच शब्द आला असेल, तो म्हणजे काहीतरी भलतंच बोलू नका. पण क्रांती मित्रांनो, मी हे अगदी जबाबदारीनं बोलतोय, कारण सध्याचे भारतीय राजकारण इतक्या खालच्या थराला गेले आहे की इथं काहीही होऊ शकतं. बापाच्या विरुद्ध पोरगी निवडणूक लढवू शकते असं कोणी तुम्हाला 10 वर्षापूर्वी म्हटलं असतं तर तुम्ही खरं मानलं असतं का? पण आज हे घडलंय ना. काल परवा अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तुरुंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्ष दुसऱ्याच दिवशी त्याच अजित पवारांना आपल्यासोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपद देतील असं वाटलं होतं का? पण दिलं ना. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यांना कमी आमदार असूनही मुख्यमंत्रीपद देतील असं वाटलं होतं का? पण दिलं ना. म्हणजे हल्लीच्या राजकारणात काहीही घडू शकतं हे गृहीत धरूनच मी वरील वाक्य वापरलं आहे. खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते काय? तर हो, मिळेल. याच्या शक्यता 3 आहे. पहिली शक्यता ही आहे की एकतर एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री असून थेट मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणं त्यांना कठीण जाणार आहे. त्यामुळेच नाराज होऊन ते त्यांच्या गावी गेले असं म्हटलं जात आहे. खरं खोटं त्यांनाच माहीत. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत स्वतः करता, किंवा राज्यातील दुसरं कोणतंही मंत्रिपद ते स्वीकारणार नाहीत, कारण ते सत्तेसाठी हपापलेले नारायण राणे वगैरे असे काही मंडळींमधले ते नाहीत असं त्यांच्या स्वभावावरून म्हणू शकतो. पण सत्तेशिवाय शिवसेना पक्ष सांभाळणे त्यांना कठीण होऊ शकते. त्यातच विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतील इतक्यासुद्धा जागा मिळाल्या नसल्याने कदाचित एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य घडवून त्यांना विरोधात बसायला लावून विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करायला भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते सांगू शकतात अशी दुसरी शक्यता आहे. कारण विरोधी पक्षनेतेपदाला सुद्धा मुख्यमंत्री पदा इतकी पॉवर आहे, शक्ती आहे, आणि ह्या पदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा सन्मानसुद्धा राखला जाईल आणि त्यामुळे भाजपाला सुद्धा अधिकचे मंत्रिपद मिळवता येतील. तसेच तिसरे महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पण महायुती आणि विरोधी पक्षनेते पण महायुतीचेच लोक राहिल्यानं भारतीय जनता पक्ष पाहिजे ते विधेयक सदनात आणून बिनबोबाट मंजूर करून घेऊ शकतात. आणि महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सध्या जे आमदार आहेत त्यातल्या काही आमदारांना ते मंत्रिपद घेण्यासाठी भाजपाबरोबर पाठवू शकतात. त्यामुळे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर त्यामुळं आपोआपच कमी होईल. त्यामुळे यदा कदाचित एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते पदासाठी महायुती विरोधात जाऊ शकतात. व्हायला काही होऊ शकतं, कारण मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे आजच्या राजकारणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. वकील पण तेच, न्यायमूर्ती पण तेच, आणि अदालतसुद्धा त्यांचीच. दाद कोणाला मागणार? त्यामुळं काहीही घडू शकते. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.